वेदांना ज्ञान देणाऱ्या श्रेष्ठ अशा आत्मरूप स्वरूप ओंकार स्वरूपाला जय जयकाराने वंदन करून ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायाची सुरुवात केली आहे. ते ओंकार स्वरूप म्हणजे बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश आहे. म्हणजे की प्रत्येक वेद म्हणजे गणेशाची मूर्ती आहे. वेद मंत्रांचे सामर्थ्य म्हणजे त्या मूर्तीची कांती आहे. स्मृती ग्रंथ म्हणजे त्या मूर्तीचे अवयव आहेत. त्या ग्रंथातील अक्षरे म्हणजे त्या मूर्तीची अंगरखा आहे. 18 पुराणे म्हणजे त्या मूर्तीतील चढवलेला साज आहे. वेदांची रचना पद्धती ही कोंदणे आहेत आणि वेदांमधील सुंदर सिद्धांत वाक्य म्हणजे त्या कोंदणातील हिरे आहेत. सुंदर स्तोत्र म्हणजे त्या मूर्तीचे पितांबर आहेत. व्यास आणि वाल्मिकी यांच्या कल्पनेवर आधारित असलेली काव्य नाटके ही त्या मूर्तीच्या कमरेची साखळी आहे. त्या काव्य नाटकातून सूचित केलेली कल्याणदायी आचरणे कळल्यामुळे चोखंदळ श्रोत्यांना जो आनंद होतो तो आनंद म्हणजे गणेश मूर्तीच्या कमरबंधाला लावलेला घुंगरांचा नाद आहे. आता ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची ती दीनदायी अवस्था पाहून वैकुंठनाथ भगवान श्रीकृष्ण त्यांच्या तत्वांचा उपदेश कशा रीतीने त्यांना दिलेला आहे हे आपल्याला सांगितले.